श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त दर्शन, दत्त जयंती साजरी केल्याने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. मित्रांनो, असे म्हणतात की ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचे स्वरूप श्री भगवान दत्तात्रेय आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना त्रिदेव म्हणून संबोधले जाते. या तिन्ही देवताचे स्थान सर्वोच्च परी आहे. या तिन्ही देवतांचा अंश म्हणून श्री गुरुदेव दत्तात्रेय यांची या दिवशी बाळरूपाचे पूजन करतात. भगवान दत्तात्रेय हे नाथ संप्रदायाचे गुरु म्हणून आणि सर्व गुरूंचे गुरु होते. औदुंबर वृक्षात दत्त तत्व अधिक आहे. दत्त जयंतीच्या आधी 7 दिवसापासून गुरुचरित्राचे पारायण केले जाते. चला तर जाणून घेऊया दत्त जयंतीची पूजाविधी. दत्त जन्म कसा साजरा करावा. तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि त्यानंतर आपले जेही कामं आहेत, देवपूजा आहे ती आठवायची आहे. त्यानंतर आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. ही पूजा मांडण्यासाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा एखादा पाटसुद्धा वापरू शकतो. यावरती आपल्याला पिवळा कपडा अंथरायचा आहे. पिवळा कपडा जर नसेल तर लालसुद्धा वापरला तरी चालेल. शक्यतो पिवळा कपडाच घ्या. आणि त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयाची मूर्ती घ्यायची आहे आणि मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ही मूर्ती स्वच्छ कापडाने पुसायची आहे आणि चौरंगावरती स्थापन करायची आहे. आपल्याकडे जर मूर्ती नसेल दत्तात्रेयाची तर त्याऐवजी आपण फोटो घेतला तरी चालेल. फोटोला फुलांनी पाणी शिंपडायचं आहे आणि त्या फोटोला भस्म आणि अष्टगंध लावायचा आहे. आणि दत्तात्रेयाची मूर्ती असेल तर दत्तात्रेयाच्या मूर्तीला सुद्धा 3 बोटाने भस्म लावायचं आहे. त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे आणि पिवळी फुलं अर्पण करायची आहे. दत्तात्रेयाच्या फोटोला पिवळ्या फुलाचा हार अर्पण करायचा आहे. त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयाच्या फोटोला किंवा मूर्तीला हिना अत्तर लावायचं आहे. आपल्याकडे जर हिना अत्तर नसेल तर वाळ्याचं अत्तर मिळते, ते सुद्धा घेऊ शकतो. भगवान दत्तात्रेयाला पिवळी चाफ्याची फुलं किंवा निशिगंधाच्या फुलाचा हार अर्पण करायचा आहे किंवा पिवळे झेंडूचे फुलं वापरले तरी सुद्धा चालेल. आणि भगवान दत्तात्रेयाची मूर्ती स्थापन करण्याच्या आधी आपल्याला कळसाची स्थापना करायची आहे. एक पाण्याने भरलेला गळवा घ्यायचा आहे. त्यामध्ये सुपारी टाकायची आहे. 5 विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवायचे आहे. त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि हा कळस आपल्याला त्या चौरंगावरती स्थापन करायचा आहे. याची पूजा अर्चना करायची आहे. त्यानंतर आपल्याला दत्तात्रेयाची सुद्धा पूजा करायची आहे आणि दत्तात्रेय भगवंताला सुंठोळ्याचा प्रसाद ठेवायचा आहे. हा सुंठोळ्याचा प्रसाद आपल्याला दत्त जन्म झाल्यानंतर ठेवायचा आहे. आपल्याकडे जर खडीसाखर असेल तर ती खडीसाखर पूजा मांडणी झाल्यानंतर ठेवायची आहे किंवा दूध साखर ठेवले तरी सुद्धा चालेल. आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला सुगंधित अगरबत्तीसुद्धा लावायची आहे आणि यानंतर दत्तबावन्नी वाचायची आहे. दत्त मंत्राचा पाठ करायचा आहे. दत्त चालिसा वाचायची आहे आणि यानंतर आपल्याला 12:40ला दत्त जन्म झालाच पाहिजे. त्यासाठी 12:30ला आपल्याला गुरुचरित्राचा 4था अध्याय वाचायचा आहे. या 4थ्या अध्यायातल्या 42व्या ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि त्यानंतर दत्तात्रेयाच्या मूर्तीला पुन्हा अष्टगंध लावायचा आहे. पिवळी फुलं अर्पण करायचे आहे आणि दत्त जन्म साजरा करायचा आहे. दत्त जन्म साजरा करण्याच्या आधी 3 वेळा म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं 3 वेळा म्हणायचं आहे. आणि यानंतर दत्त महाराजाच्या फोटोची पूजा करायची आहे किंवा मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. आणि त्यानंतर फुलं व्हायची आहे. स्वामी महाराजांचा फोटो ठेवला असेल तर त्या फोटोची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली असेल तर त्या स्वामी समर्थांच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि यानंतर आरती करायची आहे. आरतीनंतर आपल्याला नैवेद्य म्हणून सुंठोळ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. जी सुंठ असते ती सुंठ बारीक करून त्यामध्ये साखर टाकून याचा आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे. दत्तात्रेयाला दत्त जन्म झाल्यानंतर सुंठोळ्याचा प्रसाद वाटला जातो आणि दत्तात्रेयाला सुंठोळ्याचा प्रसादाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि घरामध्ये जोही आपण नैवेद्य तयार केला असेल, गोडाधोडाचा, बेसनाचे लाडू किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दत्तात्रेयाला दाखवला जातो. त्यानंतर जोही आपला 4था अध्याय अर्धा वाचायचा राहिलेला आहे, ती आपली आरती झाल्यानंतर शांततेने तो अध्याय पूर्ण करून घ्यायचा आहे.
जिथं आपण पूजा मांडणी केलेली आहे त्या जागेवर एक तेलाचा सुद्धा आपल्याला नंदादीप लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, दत्त बाबांनी वाचायची आहे, दत्त मंत्र म्हणायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। जर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी अशी पूजा करणे शक्य नसेल तर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी आपण उंबराच्या झाडाची म्हणजे औदुंबराच्या झाडाची सुद्धा पूजा करू शकतो। तो सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे, पाहू शकता। भगवान दत्तात्रेय हे गुरूंचे गुरु आहेत, परमगुरू आहेत, मनातील इच्छा पूर्ण करणारे आहेत। भक्तिभावाने जर आपण दत्तात्रेयाला शरण गेलं तर मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।